श्री आनंद शर्मा वृत्तांत. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. श्री शंकर भट्ट म्हणतात, मी सुबैया सृष्टींचा निरोप घेऊन कुरवपूरकडे निघालो. रात्री एका गावात थांबलो. सकाळी उठल्यानंतर माधुकरी मागायला कुठे जावे असा विचार करीत होतो. एका घराच्या ओसरीवर एका ब्राह्मणाला कुणाशी तरी बोलताना पाहिले. त्यांचे डोळे मोठे तेजस्वी दिसत होते. मी जवळ जाताच त्या ब्राह्मणाने माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व मला जेवायला घातले. जेवणानंतर ते म्हणाले, बेटा, मला आनंद शर्मा म्हणतात. मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो. गायत्री मातेने थोड्याच वेळापूर्वी अंतर्ज्ञानाने सांगितले होते की एक दत्तभक्त येत आहे, त्याला पोटभर जेवायला घाल. दत्तप्रभूंचे दर्शन घेताच तुला पुण्य लाभेल. अगदी तसेच घडले. त्यामुळे मला फार आनंद झाला. त्यावर मी म्हणालो, मी दत्तभक्तच आहे. सध्या भूलोकामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तप्रभू अवतरले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूर येथे निघालो आहे. माझे नाव शंकर भट्ट असून मी कर्नाटकी ब्राह्मण आहे. कण्व महर्षी आश्रम वर्णन. माझे बोलणे ऐकून श्री आनंद शर्मा हसत सांगू लागले, अहो, माझ्या मौजीच्या वेळी आमच्याकडे एक अवधूत आले. माझ्या वडिलांनी व घरच्यांनी त्यांची बरीच सेवा केली. त्यांनी गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल बरीच काही माहिती सांगितली. नंतर बृहत शिला पेंचलकोन येथील नरसिंह देवाच्या दर्शनाला मला घेऊन जाण्याचा वडिलांना आदेश दिला. त्याप्रमाणे वडील मला तेथे घेऊन गेले. नृसिंह देवाच्या दर्शनानंतर अचानक वडिलांचे ध्यान लागले. बराच वेळ झाला तरी त्यांचे ध्यान उतरेना. मला भीती वाटली व खूप भूक पण लागली. इतक्यात कुणीतरी येऊन मला जेवण दिले. नंतर ती व्यक्ती मला एका दुर्गम अशा डोंगराळ भागात घेऊन गेली. तेथील गुहेत एका वृद्ध तपस्वीला मी बघितले. त्यांचे डोळे अग्निगोलाकार होते. 101 ऋषी त्यांची सेवा करीत होते. ते वृद्ध तपस्वी म्हणजे कण्व महर्षी होते. ती त्यांची तपोभूमी होती. सेवा करणारे ऋषी तरुण दिसत असले तरी ते हजारो वर्षांचे होते. अवधूत रूपी श्री दत्तप्रभूंच्या दर्शनामुळे मला जे पुण्य लाभले त्यामुळेच मी या तपोभूमीत पाऊल ठेवू शकलो, असे त्यांनी मला सांगितले. आश्चर्याने माझ्या तोंडातून शब्द फुटेना. मी थरथर कापू लागलो. कण्व योगींद्र मला म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिटिकापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने आहेत. आपल्या कृपा कटाक्षाने आमचे असेच निरंतर रक्षण करीत राहावे ही विनंती त्यांना जरूर सांगावी. तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन हो, असा आशीर्वाद देत त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. आणि काय आश्चर्य, क्षणात मी माझ्या वडिलांजवळ होतो. वडील ध्यानातून उठले. आम्ही दोघेही आमच्या गावी परतलो. मी वडिलांना कण्व महर्षींच्या आश्रमातील अनुभव सांगितला. तसेच पिटिकापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ अवतरले आहेत हेही सांगितले. राजमहेंद्रवरम जवळील पट्टसावल क्षेत्र कण्व महर्षींच्या आशीर्वादामुळे मला स्वप्नात पादुकांचे दर्शन होऊ लागले. एकदा आमच्याकडे एक पाहुणे आले होते. त्यांच्या पवित्र दर्शनाने पुण्यक्षेत्रांचे दर्शन मला घ्यायचे होते.
त्यांनी माझ्या वडिलांना बरोबर न्यायचे ठरविले. वडिलांचे माझ्यावर फार प्रेम, त्यामुळे त्यांनी मलाही बरोबर घ्यायला सांगितले. राजमहेंद्रवरम हे गोदावरी काठी बसलेले शहर, ते पुण्यक्षेत्र मानले जाते. तेथे उत्तर दिशेच्या पर्वतावर काही ऋषी तप करायचे व पूर्व दिशेला असलेल्या पर्वतावर काही ऋषी तप करीत असत. तेथेच थोड्या अंतरावर पट्टसांचल नावाचे एक गाव आहे. गोदावरीच्या मध्ये बेटासारखे आहे. शिवरात्रीला काही ऋषी पट्टसांचलला तर काही ऋषी राजमहेंद्रवरमच्या कोटिलिंग क्षेत्रात वेदपठण व स्वस्ती वाचन करीत असत. चारी दिशांनी आलेले हे ऋषीवर येदुरुपल्ली गावात परस्परांना भेटत असत. येदुरुपल्लीच्या जवळच मुनिकूट नावाचे गाव आहे. हे सर्व ऋषीश्वर एकत्र येऊन विश्रांती व निरनिराळ्या विषयांवर चर्चा करीत. माझे भाग्य थोर. वडिलांमुळे मला मुनिकूटच्या गावचे दर्शन झाले. कलियुगात दत्तात्रयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्री वल्लभ. त्या मुनिकूट गावात हे सर्व ऋषी अत्यंत गूढ अशा वेदांत विषयावर, योगशास्त्र, रहस्य, ज्योतिषशास्त्र अशा विविध विषयावर चर्चा करीत. मात्र एका बाबतीत सर्वांचे एकमत होते की पिटिकापुरामध्ये श्रीपाद श्री वल्लभ नावाचे दत्तप्रभू अवतरले आहे. कलियुगातील दत्तात्रयांचा हा प्रथम अवतार आहे. ते आवर्जून मुक्तकंठाने सांगत. ज्यांना त्यांचे साक्षात दर्शन घडले नाही, त्यांनी जर त्यांचे ध्यान केले तर आपापल्या हृदयात ते त्यांचे दर्शन करू शकतात. हा अवतार अत्यंत शांतमय व करुणामय आहे, असेही ते म्हणत. श्रीपादांचे दिव्यमंगल स्वरूप. बापन्नार यांनी आम्हा सगळ्यांना छान पाहुणचार केला. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभांचे वय 5 वर्षांचे होते. 5 वर्षांचे ते कोवळे बालक अतिशय सुंदर व तेजपुंज अजानुबाहू होते. त्यांचे मुखमंडल तेजाने नुसते झळाळत होते. त्यांचे नेत्रहृदय अत्यंत प्रेमपूर्वक व करुणाप्रवाहाने भरलेले होते. मी त्यांच्या चरणांना स्पर्श करताच त्यांनी आपला अभय हात माझ्या डोक्यावर ठेवला. जन्मजन्मांतरापर्यंत माझी तुझ्यावर पूर्ण कृपा राहील व पुढच्या जन्मात व्यंकय्या नावाचा अवधूत होशील, असे ते म्हणाले. नित्य अग्निहोत्राचे अनुष्ठान करशील. जेथे अवर्षण असेल तेथे तुझ्या योगशक्तीने पाऊस पाडशील. प्रापंचिक लोकांचे दुःख दूर करण्यास प्रसिद्ध होशील, असा आशीर्वाद श्रीपादांनी मला दिला. तेव्हा मी आनंद शर्मांना म्हटले, मी आत्तापर्यंत ऐकलेल्या श्रीपादांच्या लीला रम्य व अद्भुत आहेत. आता मला आपण गायत्री मंत्र साधनेतील रहस्य सांगावे, ही माझी प्रार्थना आहे. आनंद शर्मा सांगू लागले, गायत्री मंत्रशक्ती ही विश्वविख्यात आहे. त्या शक्तीशी संबंध जोडला तर सारी सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. त्यामुळे भौतिक, मानसिक व आध्यात्मिक सर्व संपत्ती प्राप्त होऊ शकते. आपले सर्व शरीर नाड्यांनी व्याप्त आहे. या नाड्या काही ठिकाणी एकत्र होतात तेव्हा त्याला ग्रंथी असे म्हणतात. मानवी शरीरातील या विविध ग्रंथीत विविध शक्ती असतात. त्या मंत्रांचे विशिष्ट उच्चारण केले असता त्या ग्रंथीत असलेल्या शक्ती जागृत होतात. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली का? आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही माझ्या कथा ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या कथेमध्ये मी तुम्हाला गायत्री मंत्रांचं सर्व विश्लेषण सांगणार आहे. श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.